स्टँडर्ड 9 सायन्स 1 आपला चॅप्टर 11 चालू आहे आणि आज त्याचं लेक्चर क्रमांक 6. आज आपल्याला पाहिजे पान क्रमांक 122 वर एक चार्ट आहे आणि त्या चार्टचं नाव काय? इमेजेस फॉर्मड बाय कॉन्केव्ह मिरर. काय त्या चार्टची हेडिंग? इमेजेस फॉर्मड बाय कॉन्केव्ह मिरर. हो, आणि हे जे आहे हा चार्ट आणि याच्यावरून काय करायचं आपल्याला? ते 6 इमेजेस काढायच्यात आपल्याला आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण आहे. आणि हा पुढे हाच सेम प्रश्न, इमेजेस का काढून दाखवायच्यात आपल्याला? सर पुस्तकात तर दिलेल्या नाहीयेत, मग आपण का म्हणून त्याच्या आकृत्या काढायच्या? तर सांगतो, पान क्रमांक 127 वर जी तुम्हाला एक्सरसाइज आहे पाहून त्याच्यामधला क्वेश्चन 3 आहे. ड्रॉ रे डायग्राम्स फॉर द केसेस ऑफ इमेजेस obtained by concave mirror as described in a table on page 122. म्हणून आपल्याला काय करायचं? तर ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्या व्यवस्थित काढायच्या. आता आपण पहिला जे आहे त्याच्यामधलं 6 डायग्राम्स काढायचे आपण. तर पाहूयात पहिलं काय आहे. पहिली डायग्राम काय आहे की ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे की ऑब्जेक्ट पोझिशन. पहिल्या डायग्रामची काय आहे? ऑब्जेक्ट पोझिशन काय आहे? तर ती आहे बिटवीन पोल अँड फोकस. बिटवीन पोल अँड फोकस याच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय आणि मग आपल्याला त्याची काय करायची आहे? डायग्राम काढायची. आणि ह्या डायग्राम एक ना एक डायग्राम व्यवस्थित समजावून घ्यायच्या. तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी, मिररची डायग्राम काढायची म्हणजे किती? 6 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटर इतकं ते आपल्या कर्कटक मध्ये कंपास मध्ये अंतर घ्यायचं, बरोबर आहे की नाही? आणि मग समजा तुम्ही 8 सेंटीमीटर घेतलं तर 8 सेंटीमीटर वर येईल त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस किती सेंटीमीटर वर येईल? यस करेक्ट, 4 सेंटीमीटर वर येईल. आणि या पद्धतीने आपल्याला काय करायचं? तर डायग्राम्स काढायच्या. तर आपण आता एक एक डायग्राम काढू की बिटवीन पोल अँड फोकस. असा तुम्ही कंपास तर काय केला? चाप ओढला, तिरक्या रेषा म्हणजे नॉन रिफ्लेक्टिव्ह सरफेस काढला. जिथं तुमचं कर्कटकचं लोखंडी टोक टेकलंय तिथं काय आहे? सेंटर ऑफ कर्वेचर आहे. तुम्ही तो काय केला? घेतला, त्याच्या सरळ रेषेमध्ये पोल आला पाहिजे, बरोबर आहे? सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल एकाच रेषेत असतात आणि तुमच्या आरशाचं अंतर सुद्धा पोलच्या वर सुद्धा तितकंच पाहिजे आणि पोलच्या खाली सुद्धा तितकंच पाहिजे. हे माझ्याकडे इथं सध्या कंपास नाहीये तर काय आहे? मग एक इथं समजा सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर इथं काय येईल? फोकस. आणि इथे काय येईल? पोल येईल. लक्ष द्या, इथं काय येईल? पोल येईल. बा, तर आता काय आहे? आता ऑब्जेक्ट पोझिशन कुठे आहे? बिटवीन पोल अँड फोकस. बघा, हा पोल आणि फोकसच्या मध्ये काय ठेवलेला आहे? ऑब्जेक्ट ठेवलाय. हा पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवला ऑब्जेक्ट, बरोबर आहे? मग पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवला की पहिला रे काय असतो? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. लक्ष द्या, समजावून घ्या. एक अपर आणि लोअर लिमिट्स असतात, हे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि आपल्याला माहिती आहे की व्हेन incident ray is parallel to principal axis, reflected ray passes through focus. त्या बाहेर रिफ्लेक्टेड रे कुठून गेला? फोकस मधून गेला. आलं का लक्षात? पहा की मी काय केलंय? पहिली पोझिशन बिटवीन पोल अँड फोकस. हे पहा, मी पहिल्यांदा कंपासनं काय करून घेतलं? आरसा काढला, त्याचं सेंटर ऑफ कर्वेचर डिसाइड केलं. मी म्हटलं कसं डिसाइड केलं? कंपासचं जे लोखंडी टोक टेकलं आपण तिथं काय आहे? सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच्या अर्ध्या अंतरावर काय आहे? फोकस, बरोबर आहे? त्याच्या सरळ रेषेत काय आहे? पोल. आणि
हे फोकस आणि पोलच्या पुढे येते ऑब्जेक्टिव्हला. त्याच्यानंतर काय हा रे एकदम वरून गेलाय, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. when incident ray is parallel to principal axis, reflected ray passes through focus. आणि मग मी फोकस मधून गेलेला आहे, बरोबर आहे की नाही. आता दुसरा रे जो जातो तो कुठून जातो, ह्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातो. कुठून जातो, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातो. लक्ष द्या, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातो. आणि हे पहा, मग आपल्याला माहिती आहे की इन्सिडेंट रे जो आहे तो जर का सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेला तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा कुठून जातो, सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच जातो. हा रूल आहे, बरोबर आहे. पण आता अजून एक प्रश्न पडतो, सर हे रे इथूनच कस काय गेला आणि हा रे इथूनच कस काय गेला, कारण सोर्स इकडे असतो बरं का प्रकाश किरणांचा. हे तुमच्या टेबलच्या वरी सगळं प्रॅक्टिकलचं डिस्क्रिप्शन आहे. हे प्रॅक्टिकल्स प्रयोगशाळेमध्ये व्हायला पाहिजेत, जे ह्या वर्षी शक्य नाहीये, बरोबर आहे की नाही. पण आपण डायग्राम्स व्यवस्थित समजावून घ्यायच्या. मग काय आहे की हा जो रे आहे बघा, हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कुठे ठेवला आहे, फोकस आणि पोलच्या मध्ये ठेवला. ह्या डायग्राम तुम्हाला काढायच्या, हो, मला काढून व्यवस्थित काय करायचंय दाखवायच्या, माझ्या व्हॉट्सअपवर टाकायच्या. मी तुम्हाला आत्ताच एक गोष्ट सांगतो बरं का, बरं झालं लक्षात आली. हो, प्रथम सत्राला काही गोष्टी मी कन्सिडर केल्या. कोणाचे होमवर्क्स आले, कोणाचे आले नाहीत, कोणी टंगळ मंगळ केली, काही जणांनी व्यवस्थित पाठवले. पण आता मी सेकंड टर्म मध्ये तुमच्या होमवर्कचं रीतसर रेकॉर्ड ठेवणार आहे. अगदी तारीख वाईज रेकॉर्ड ठेवणार आहे. वेगळं रजिस्टर केलं मी घरी की तो त्यावर तुमच्या सगळ्या जणांची नावं लिहिलेत, कोणाचे होमवर्क आलेत, कोणाचे नाही आलेत. आणि मला जर का लक्षात आलं अगदी ऑनलाईन सुद्धा की तुमचे होमवर्क्स येत नसतील तर मी तुमच्या पालकांशी संपर्क साधणार आहे ऑफलाईन. हो हो, अगदी प्रत्यक्ष संपर्क साधणार आहे. कारण आता तुम्ही 9वीला नाही आहेत. तुम्ही म्हणताल काय गोष्ट करायला सर, आम्ही तर 9वीलाच आहेत. नाही, आता झालं आपली 10वी सुरू होते. हो, एप्रिल महिन्यापासून अगदी एखाद्या वेळेस आपण तयारी सुद्धा सुरू करू, जमलं तशी ऑनलाईन, हो 10वीची. हो, अगदी एप्रिल महिन्यापासून. तर त्यामुळं व्यवस्थित त्याचं रेकॉर्ड राहणार आहे माझ्याकडे. हो, आणि आजचा होमवर्क असा राहणार आहे, हे 2-3 डायग्राम मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्या डायग्राम्स तुम्हाला काढायच्या आणि व्हिडिओ जर तुमच्याकडे नाही समजलं रिव्हर्स करायचं. गेटिंग, पण रेकॉर्ड ठेवल्या जाणार आहे. हां, कीप इन माइंड. तर आता काय आहे, हे हा ऑब्जेक्ट आहे आणि हे रेज आहे. आणि आता हे असेच निघून जातात अनंताच्या प्रवासाला, ते एकमेकाला भेटत नाही. मग इमेज कुठं तयार होते, तर इमेज व्हर्च्युअल इमेज तयार होते. कशी, म्हणजे ऍक्च्युअली ती इमेज नसते, पण कागदावर काय करतात तर ड्रॉ करतात. तर आपण प्लेन मिररला एक्सटेंड केलं की नाही, तर या पद्धतीने काय होते, इमेज तयार होते. लक्ष द्या, या पद्धतीने काय होतं, तर इथं इमेज तयार होते. इथं काय तयार होते, इमेज. समजा मी हा ऑब्जेक्ट ए बी म्हटलं, या ऑब्जेक्टचं नाव, तर इमेजचं नाव काय येतं, ए डॅश बी डॅश. ही अशी काय आहे, डायग्राम आहे. लक्ष द्या, ह्या डायग्राम्स कुणीही समजावून सांगत नाहीये, मी सांगतोय कसे काढायचे. पहिल्यांदा काय केलं मी, एका डायग्राम पुरतं सांगतोय. पहिल्यांदा व्यवस्थित कर्कटक मध्ये माप घेतलं, कंपास मध्ये माप घेतलं, 8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर काय असेल तिथं तुमचं, जिथं लोखंडी टोक टेकलंय तिथं सेंटर ऑफ कर्वेचर, त्याच्या अर्ध्या डिस्टन्सवर फोकस, त्या दोघांच्या सरळ लाईनीमधून पोल. आणि आता ऑब्जेक्ट मी कुठं ठेवलेला आहे, कारण चार्ट मध्ये आहे बिटवीन पोल अँड फोकस, म्हणून ह्या पोल आणि फोकस मध्ये मी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. पहिल्यांदा बघा, एक इन्सिडेंट रे काढलाय पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, नियमानुसार रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू फोकस. दुसरा रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेलाय आणि तसाच वापस आलाय. हे कसं आहे, हे प्रयोगशाळेमध्ये
पाहिलेले बरं का सगळं. आणि मग इमेज कुठं, इमेज काय आहे, इमेज ऍक्च्युअली तयारच होत नाही, पण कागदावर काय केलं आपण, हे दोन्ही रेज एक्सटेंड केले. काय केले, एक्सटेंड केले बिहाइंड द मिरर, आणि आपल्याला काय भेटली, इमेज भेटली. आणि ती तिकडं इमेज आहे. आता मग इमेज पोझिशन काय आहे, समजा ऑब्जेक्ट पोझिशन काय आहे, बिटवीन पोल अँड फोकस. तर इमेज पोझिशन काय आहे बघा, तिकडं बघायचं का पान क्रमांक 122 वर. आणि आपल्या आकृती सुद्धा सांगते, पुस्तकातलं डिस्क्रिप्शन आणि आपल्या आकृतीचं डिस्क्रिप्शन दोन्ही मिळतं जुळतं पाहिजे. बिहाइंड द मिरर बघा, इमेज पोझिशन कुठं आहे, बिहाइंड द मिरर आली का नाही बघा, पुस्तकात सुद्धा पान क्रमांक 122 वर बघा, पोझिशन ऑफ इमेज नंबर 1 ला बिहाइंड द मिरर आली का नाही आपली, बिहाइंड द मिरर आली का नाही, यायलाच पाहिजे बिहाइंड द मिरर. आता नेचर ऑफ इमेज नंबर 3 ला काय आहे, नेचर ऑफ इमेज. नेचर ऑफ इमेज बघा, पहिलीच आकृती आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजावून सांगावं लागते बरं का. नेचर ऑफ इमेज म्हणजे इमेजचं स्वरूप. हो, नेचर म्हणजे स्वरूप. इमेज कशी आहे, तर इमेज आहे हे पहा व्हर्च्युअल. व्हर्च्युअल हे पहा, जी इमेज स्क्रीनवर घेता येत नाही त्याला व्हर्च्युअल इमेज म्हणतात. हो, प्लेन मिररचे इमेजेस स्क्रीनवर घेता येत नाहीत, कारण तिथं ऍक्च्युअली तर रेज मीट झालेत का एकमेकाला नाही. आणि आपण प्लेन मिररच्या मध्ये पाहिलेले ज्यावेळेस रेज एकमेकाला मीटच होत नाही त्यावेळेस कोणती इमेज तयार होत असते, व्हर्च्युअल. आणि इरेक्ट, व्हर्च्युअल आहे इरेक्ट. इरेक्ट म्हणजे हे बघा, एकतर इन्व्हर्टेड असतं किंवा इरेक्ट असतं. इन्व्हर्टेड म्हणजे उलट आणि इरेक्ट म्हणजे सुलट, जशाला तसं. बघा, ऑब्जेक्ट आहे असंच आहे आणि इमेज ही अशीच आहे, त्याला इरेक्ट म्हणायचं, त्याला म्हणायचं नेचर ऑफ इमेज. आणि नंबर 4 आहे साइज ऑफ इमेज. साइज ऑफ इमेज. आणि मग साइज ऑफ इमेज कशी आहे, मॅग्निफाईड आहे. कशी आहे, मॅग्निफाईड. बघा तिथं आहे. आणि हे सगळं आपल्याला आकृती जो आहे पहा, जे डिस्क्रिप्शन पान क्रमांक 122 वर आहे अगदी तसंच तंतोतंत आकृतीत आलं पाहिजे बरं का. आता साइज ऑफ इमेज मॅग्निफाईड आहे. मॅग्निफाईड म्हणजे ऑब्जेक्ट पेक्षा मोठी आहे. बघा, ऑब्जेक्ट एवढा आहे आणि इमेज एवढी आहे, म्हणजे कशी आहे, मॅग्निफाईड आहे. कशी आहे, मॅग्निफाईड आहे. पहा, हे झालं पान क्रमांक 122 वरचं डिस्क्रिप्शन, हे 4 मुद्द्याचं. आणि आकृती सुद्धा कशी गेली पाहिजे, तशीच, अगदी तशीच आली पाहिजे आपली आकृती. आलं लक्षात. हे झालं आकृती क्रमांक 1. आज 3च आकृत्या घेणार आहे मी तुम्हाला. हो, आणि हाच आजचा होमवर्क आहे. 3च आकृत्या घेणार आहे आणि ह्या 3 आकृत्या तुम्ही मला काढून व्यवस्थित पाठवायच्या. नाही समजला व्हिडिओ, थोडंसं पाठीमागे यायचं, सगळं टप्प्याटप्प्याने आकृती काय केलेली, काढून दाखवलेली. आता नंबर 2. नंबर 2 काय आहे, ऑब्जेक्ट पोझिशन ऍट द फोकस. ऍट द फोकस. आता ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय, फोकस वर ठेवलाय. बघूया तर मग काय काय होतं, आकृती काढून पाहूया. तर जास्त नाही, आपल्याला 3च आकृत्या घ्यायच्या. हो, 3 आज 3 नेक्स्ट लेक्चर मध्ये. मग काय, मग तसंच आता परत सांगत नाही ते अंतर वगैरे. आता डायरेक्ट हे पहा, हा मिरर, हा प्रिन्सिपल ऍक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस, पोल. आणि ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय, फोकस वर ठेवलेला आहे. कुठे ठेवलाय ऑब्जेक्ट, फोकस वर ठेवलाय. हे पाहिजे का ऑब्जेक्ट, आणि मी काय केलं, ऑब्जेक्ट हा फोकस वर ठेवलाय. कशामुळे, कारण नंबर 2 हेडिंग आहे ना, म्हणून ठेवला, फोकस वर ठेवला. मग पहिला रे parallel to principal axis, incident ray parallel to principal axis, reflected ray passes through focus. Reflected ray passes through focus. आणि दुसरा जो रे आहे, दुसरा रे कुठून जातो, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातो आणि रिफ्लेक्टेड रे त्याच रस्त्याने जातो. आणि हे पहा, हे 2 रेज इथं एक्सटेंड करायची गरज नसते. हे 2 रेज काय होतात, लांब कुठंतरी जाऊन मीट होतात, खूप लांब जाऊन मीट होतात. आणि काय तयार होते, इमेज तयार होते. काय तयार होते, इमेज तयार होते. आणि मग खूप लांबवर म्हणजे अनंत अंतरावर इमेज तयार होते. त्याला म्हणायचं इमेज आपल्याला कुठं भेटते, ऍट इन्फिनिटी. ऍट इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे कुठंतरी लांब जाऊन काय होते, इमेज तयार होते. एक्सटेंड करायची गरज नाहीये, कुठंतरी इन्फानाइट डिस्टन्सवर काय होते, इमेज तयार होते. म्हणून पोझिशन काय, ऍट इन्फिनिटी. आणि
आता नंबर 3 काय आहे? नेचर ऑफ इमेज. हो, नेचर ऑफ इमेज. इमेजचं स्वरूप कसं असतं? हे रेज कुठंतरी जाऊन मीट व्हायला लागलेत आणि ज्यावेळेस रेज मीट होतात त्यावेळेस ती इमेज स्क्रीनवर घेता येत असते. बघा, जिथं रेज मीट होतात ती इमेज स्क्रीनवर घेता येत असते, जिथं रेज मीट होत नाही ती व्हर्च्युअल असते, आणि जिथं रेज मीट होते स्क्रीनवर घेता ती इमेज त्याला म्हणायचं रिअल इमेज. म्हणून ती इमेज आहे रिअल आणि उलट असते, म्हणून रिअल अँड इन्व्हर्टेड. उलट अशी इमेज येते, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि लांब अंतरावर भेटते म्हणून साइज ऑफ इमेज ही कशी असते? व्हेरी लार्ज. खूप मोठी असते ती इमेज, व्हेरी लार्ज. आणि बघा, जे गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्याच आकृतीमध्ये दिसल्या पाहिजेत. आकृतीमध्ये ऑब्जेक्ट पोझिशन कोणती सांगितली? ऍट द फोकस. आहे फोकसवर ऑब्जेक्ट. इमेज पोझिशन कुठं सांगितली? इन्फिनिटीवर. हे रेज असेच कुठेतरी लांब जाऊन मीट व्हायला लागले तर इन्फानाइट डिस्टन्सवर. प्रयोगशाळेमध्ये पाहता येतं बरं का. आणि नेचर ऑफ इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड आणि साइज ऑफ द इमेज व्हेरी लार्ज. जे डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या आकृतीमध्ये आलंच पाहिजे. का शिकवायला लागलोय मी हे? कारण हा चार्ट मधल्या इमेजेस काढायला सांगितल्या. पुस्तकात आहेत का? आहेत का? कुठंच नाही. पण हे आपल्याला काय आहे तर काढायला सांगितल्यात. म्हणून मी तुम्हाला काढून दाखवायला लागलो फळ्यावर. पुस्तकात तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुस्तकात ह्या इमेजेस कुठंच नाही तर ह्या आकृत्या कुठंच नाहीयेत. हो, काढून फक्त ज्या आहे आकृत्या मी दाखवतो फळ्यावर. व्यवस्थित नीट लक्षात घ्यायचं. 3च आकृत्या सांगणार आहे, आज 3 उद्या 3. हो, खूप बेसिक आहे. आणि ह्या आकृत्या तुम्हाला कागदावर काढून मला व्हॉट्सअप करायच्यात. हाच तुमचा होमवर्क आहे. आता पाहूया आकृती क्रमांक 3 काय आहे ती. पाहूया ते पान क्रमांक 122 वरचा. पुस्तक समोर राहू द्या. कुठे? ऑब्जेक्ट पोझिशन बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. कुठं आहे? बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या दोघांच्या मध्ये काय केलेले? आपल्याला ऑब्जेक्ट ठेवलेले आहे. आता ते परत सांगत नाही चाप कसा उडायचा, काय सरळ आरसा काढतो. सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस, पोल आणि पहा थोडासा प्रिन्सिपल ऍक्सिस एक्सटेंड केला तरी चालतो. आता कुठे ठेवला बघा? ऑब्जेक्ट पोझिशन आहे बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. हे बघा, बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर इथं ठेवलेलं आहे ऑब्जेक्ट. लक्ष द्या. आणि आता पहा, हा इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू फोकस. रिफ्लेक्टेड रे कुठं काय झाला? फोकस मधून पास झालाय. आणि दुसरा जो रे बघा, हा जो आहे काय झाला? पास झाला. आता दुसरा जो रे आहे तो कुठून जातोय? पहा, हा पूर्णपणे दुसरा रे जो आहे हा फोकस मधून जातो. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस इन्सिडेंट रे फोकस मधून जातो त्यावेळेस रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. रिफ्लेक्टेड रे काय असतो? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा असतो? पॅरलल असतो. तर जे आहे मग काय आहे? हा इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू फोकस. दुसरा इन्सिडेंट रे पासेस थ्रू फोकस. रिफ्लेक्टेड रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि हे बघा, जिथं दोन रेज मीट होतात तिथं काय तयार होत असते? इमेज तयार होत असते. तिथं काय तयार होत असते? इथं इमेज तयार होते. इथं काय तयार होते? इमेज तयार होते. आणि हे पहा, हा ऑब्जेक्ट आहे ए बी आणि ही इमेज आहे बी डॅश ए डॅश. मग आता इमेज पोझिशन कुठे आहे? पहा, इथं काय आहे? बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. पान क्रमांक 122 वर आपली सुद्धा तिथंच आली पाहिजे. बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरच्या पाठीमागं. बियॉन्ड सेंटर ऑफ
कर्वेचर. त्याच्याच पाठीमागे काय आली पाहिजे, आपली इमेज आली पाहिजे. आणि नेचर ऑफ इमेज काय आहे, नेचर ऑफ इमेज काय आहे, तर दोन्ही रेज मीट होतात आणि ही इमेज प्रयोग करताना पडद्यावर घेता येते, स्क्रीनवर घेता येते, म्हणून हे आहे रिअल आणि पाहता पण येते इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि साईज कशी आहे, तर जे आहे मॅग्निफाईड आहे. ऑब्जेक्ट एवढा असेल तर थोडीशी मोठी आहे, म्हणून साईज ऑफ इमेज कशी आहे, नंबर 4 मॅग्निफाईड आहे. कशी आहे, मॅग्निफाईड आहे, मोठी आहे. तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, असं एकदम 6 आकृत्या काढा म्हणून प्रश्न विचारला जात नाही. एखादी आकृती काढा म्हणून प्रश्न विचारला जातो. कसा की ड्रॉ द नीट अँड वेल लेबल्ड रे डायग्राम फॉर इमेज obtained by concave mirror when object is kept on. मग 6 पोझिशन पैकी एखादी पोझिशन देतात आणि साधारणपणे 3 मार्कासाठी किंवा कधी कधी काही एखादी दुसरी डेफिनेशन वगैरे टाकली तर 5 मार्कासाठी सुद्धा काय होतो, हा प्रश्न येतो. लक्ष द्या, मी म्हणत नाही मार्कासाठी अभ्यास करायचा आहे, हो, पण मार्क हे महत्वाचे. शेवटी क्वालिफिकेशन कशावरून ठरतं, मार्कावरून ठरतं, हो. आणि हे तुम्ही आत्ताच का सांगायला मला, सर अरे नाही रे बाबा, पुढे ज्यावेळेस तुमची जी काय शाळा एक्झाम घेईल नाही घेईल राहू द्या त्या गोष्टी, पण आपण काय करायचं की हा माझी परीक्षा होणार आहे, मला व्यवस्थित पेपर लिहायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली धरून चालायचं. आणि त्याच्यावरून मग पुढे माझं 10वीची माझी तुकडी ठरत असते बरं का तुमची 90च्या मार्कावरनं, त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या, कीप इन माइंड. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, 11वी 12वीसाठी खूप महत्त्वाचं आहे 9वी. हां, आज त्याच्यामुळे 3च आकृत्या घेतल्या, कशा काढल्या ते तुम्हाला सांगितलेलं आहे. काही समजलं वगैरे नाही, थोडा व्हिडिओ काय करायचं, पाठीमागं घ्यायचा, रिव्हर्स करायचा. हां, 3च आकृत्या, मात्र ह्या 3 आकृत्या व्यवस्थित कागदावर काढून मला दाखवायच्या. थँक्यू.